Audio Jungle. वेराग दिनांक 21 रोराळे तालुका बार्शी येथील इसम आनंद शिंदे यास गुन्ह्यात आरोपी केल्याचा व त्यांनी चोरलेल्या शेळ्या गुन्ह्याच्या तपासात जप्त केल्याचा राग मनात धरून बेकायदेशीर जमाव जमवून पोलीस ठाण्याच्या आवारात येऊन पोलीस करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा करून फिर्यादी पोलिसात शिवीगाळी व दमदाटी करून धक्काबुक्की करून संशयित आरोपी शिंदे यांनी त्याच्याकडील कोणतेतरी औषधाची बाटली पिऊन स्वतःला हानी पोहोचवली। जखमी शिंदे यास उपचाराकरिता घेऊन जात असताना सदर गाडीच्या आडवे पडून गाडीचा रस्ता अडवून पोलीस ठाणे आवारात गोंधळ घालून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी एक इसम व 6 महिला अशा एकूण 7 जणांवर वेराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर घटना शनिवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास वेराग पोलीस ठाण्याच्या आवारात घडली। याबाबत पोलीस कॉन्स्टेबल आकाश धैर्यसिंग पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विष प्राशन केलेल्या आनंद शिंदे व त्याच्या सोबतच्या इतर महिला प्रिया काळे, संगीता पवार, राणी आनंद शिंदे, सुनीता सतीश शिंदे, अंजना आनंद शिंदे, कीर्ती काळे सर्व राहणार रोराळे तालुका बार्शी अशी गुन्हा दाखल इसमांची नावे आहेत। याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की वैराम पोलीस ठाणे येथे शेळ्या चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल होता। तपास करत असताना शुक्रवार दिनांक 20 रोजी तपासातील संशयित आरोपी आनंद शिंदे राहणार रोराळे यांनी गुन्ह्यातील चोरीला गेलेल्या शेळ्या यावली गावाच्या परिसरामध्ये ठेवल्याची माहिती मिळाल्याने फिर्यादी पोलीस पथकासह सदर ठिकाणी जाऊन गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या 2 शेळ्या 2 पिल्ली असे घेऊन जप्त केले। संशयित आरोपी शिंदे यांचा शोध घेतला असता तो मिळून आला नव्हता। यावेळी शिंदे यांच्या घरातील महिलांनी पथकास तुम्ही जर आमच्या आनंद याला गुन्ह्यात घेतला तर उद्या काय करतो बघा असे म्हणून धमकी दिली होती। शनिवारी दुपारी पोलीस ठाणे आवारात फिर्यादी आले असता अचानक 6 महिला आल्या व त्याच्या सोबत आनंद शिंदे हा देखील होता। फिर्यादी पोलिसास पाहून तू आमच्या शेळ्या का आणल्या, आनंदला गुन्ह्यात का घेतले असे म्हणून शिवीगाळी करून आनंद शिंदे याने फिर्यादीच्या अंगावर धावून येऊन धक्काबुक्की करून तुला आता दाखवितोच, तू नोकरी कशी करतो तेच बघतो असे म्हणून त्याने स्वतःच्या खिशातून एक बाटली काढून स्वतः पिल्याचा बहाणा करून जमिनीवर खाली पडला। त्यावेळी त्याच्या सोबत असलेल्या इतर 6 महिला यांनी मिळून फिर्यादीस तू आमच्या आनंद्याला काय केल म्हणून फिर्यादीचे अंगावर धावून येऊन शिवीगाळी व दमदाटी धक्काबुक्की करून सरकारी काम करीत असताना अडथळा आणला। शिंदे याला उपचाराकरिता घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असताना गाडीच्या आडवे पडून आमच्या आनंद्याला हितेच मरू द्या असे म्हणून गाडीचा रस्ता अडवून पोलीस ठाणे आवारात गोंधळ घालून शांतता भंग करून इतर पोलीस सरकारी काम करीत असताना त्यास अटकाव केला आहे। त्यानंतर शिंदे यास त्याच्या पत्नी अंजना हिचेसह उपचारकरिता सरकारी दवाखान्यात पाठविले आहे असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे।